नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हालाही जर आधार सेंटर सुरू करायचं असेल किंवा आधार कार्डची कामं करायची असतील तर त्यासाठी आधार सुपरवायझर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्याच्याशिवाय तुम्ही आधार कार्डची कामं करू शकत नाही। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की NACIT एग्जाम कशी द्यायची किंवा आधार सुपरवायझर सर्टिफिकेट कसं बनवायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। तर त्यासाठी uidai.nscitexams.com या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल। जर इथं तुमचं अकाउंट क्रिएट केलेलं असेल तर इथे तुमची यूजर ID पासवर्ड टाकून साइन इन करू शकतात। आणि जर तुम्ही या वेबसाईटवर पहिल्यांदा आले असतील तर आधी तुम्हाला इथं अकाउंट क्रिएट करावं लागेल। अकाउंट क्रिएट करण्यासाठी क्रिएट न्यू यूजर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। क्रिएट न्यू यूजर या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे साइन अप फॉर्म फिलअप करायचा आहे। साइन अप फॉर्म फिलअप करण्यासाठी आधी XML फाईल अपलोड करायची आहे। XML फाईल अपलोड करण्यासाठी आधार कार्डच्या या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। हा कॅप्चा कोड इथं एंटर करून लॉग इन विथ OTP ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येईल। तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर आधार कार्ड रिलेटेड सर्व्हिसेस दिसतील। त्या सर्व्हिसेस मध्ये खाली स्क्रॉल करायचं आहे आणि ऑफलाइन eKYC ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ऑफलाइन eKYC ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 4 अंकी कोड क्रिएट करायचा आहे। तुमचे आवडीचे जे 4 अंक असतील ते 4 अंक इथे टाकून घ्यायचे आहे आणि डाउनलोड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर आपली XML फाईल सक्सेसफुली डाउनलोड झालेली आहे। त्यानंतर इथून कट करून द्यायचं आहे। कट केल्यानंतर आपण जी XML फाईल डाउनलोड केली ती फाईल इथे अपलोड करायचं आहे। फाईल अपलोड करण्यासाठी चूज फाईल या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि ती XML फाईल इथे सिलेक्ट करून ओपन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर अपलोड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपली XML फाईल सक्सेसफुली अपलोड झालेली आहे। त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर आपण जो 4 अंकी कोड क्रिएट केला होता तो कोड इथे टाकायचा आहे आणि एक्सट्रॅक्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। एक्सट्रॅक्ट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपला डाटा हा सक्सेसफुली एक्सट्रॅक्ट झालेला आहे। त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपला मोबाईल नंबर हा सक्सेसफुली व्हॅलिडेट झालेला आहे। त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करून सेंड मोबाईल OTP ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल। तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाय केल्यानंतर इथे डिक्लेरेशन वरती टिक करायचं आहे। तुमची ईमेल ID टाकायची आणि शो XML कॉन्टॅक्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। शो XML कंटेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, फोटो ऑटोमॅटिकली येऊन जाईल। ही संपूर्ण डिटेल बरोबर असेल तर कन्फर्म या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर इथे तुमची यूजर ID आणि पासवर्ड दिसेल तर या यूजर ID आणि पासवर्डचा फोटो काढून घ्यायचा आहे किंवा नोट डाऊन करून घ्यायचा आहे। त्यानंतर लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आता जो यूजर ID आणि पासवर्ड मिळाला तो यूजर ID इथे टाकायचा आहे, पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि साइन इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। साइन इन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आधी तुमचा पासवर्ड चेंज करायचा आहे। पासवर्ड चेंज करण्यासाठी ओल्ड पासवर्ड टाकायचा आहे, नवीन पासवर्ड टाकायचा आहे, पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक सिक्रेट क्वेश्चन सिलेक्ट करायचं आहे। सिक्रेट क्वेश्चन मध्ये 4 प्रश्न दिलेला आहे। तुमची जन्म कुठल्या सिटीत झालेला आहे, डेट ऑफ बर्थ काय आहे, फेवरेट कलर कोणता आहे। तर यापैकी तुमच्या लक्षात जो प्रश्न असेल तो प्रश्न इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्याचा आन्सर इथं देऊन चेंज पासवर्ड ऑप्शन वर
वरती क्लिक करायचं आहे। चेंज पासवर्ड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपला पासवर्ड हा सक्सेसफुली चेंज झालेला आहे। त्यानंतर क्लोज या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। क्लोज केल्यानंतर इथे इंस्ट्रक्शन दिलेलं आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर आय हॅव रीड या ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि कंटिन्यू या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। इथे खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर आधी तुमची बेसिक डिटेल फिल करायची आहे। बेसिक डिटेल मध्ये तुमची एज्युकेशन डिटेल सिलेक्ट करायची आहे। एज्युकेशन डिटेल मध्ये तुमचं जे हायस्ट क्वालिफिकेशन असेल ते सिलेक्ट करून घ्यायचे। तुमची 12वी झालेली असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुमचं जे शिक्षण झालेलं असेल ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। लेवल ऑफ एक्झाम सिलेक्ट करायचं आहे। लेवल ऑफ एक्झाम मध्ये आधार एनरोलमेंट ऑपरेटर अँड सुपरवायझर हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। एक्झाम लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। तुम्हाला एक्झाम कुठल्या भाषेमध्ये द्यायची ती भाषा इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे। इथं हिंदी, इंग्लिश, मराठी तर तुम्ही ज्या लँग्वेज मध्ये कम्फर्टेबल असतील ती लँग्वेज इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे। रजिस्टर कोड सिलेक्ट करायचं आहे। तर रजिस्टर कोड मध्ये तुम्हाला जी एजन्सी आधार सेंटर देणार आहे त्या एजन्सीचा कोड इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। रिजनल ऑफिस किंवा आरओ सिलेक्ट करायचं आहे। आरओ मध्ये मुंबई सिलेक्ट करून घ्यायचं आहे। एनरोलमेंट एजन्सी कोड सिलेक्ट करायचा आहे। एनरोलमेंट एजन्सी कोड सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल फिल करायची आहे। पर्सनल डिटेल मध्ये तुमचं संपूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ईमेल आयडी, मोबाईल नंबर ही संपूर्ण डिटेल ऑटोमॅटिकली आलेली आहे। त्यानंतर तुमचं एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे। तुम्हाला ज्या सेंटरवर एक्झाम द्यायची असेल ते सेंटर इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। एक्झाम सेंटर सिलेक्ट करण्यासाठी आधी तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे। तर इथं आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट किंवा सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे। सिटी किंवा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ज्या एक्झाम सेंटरवर एक्झाम द्यायची असेल ते एक्झाम सेंटर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। एक्झाम सेंटर सिलेक्ट केल्यानंतर LMS सर्टिफिकेट डिटेल फिल करायची। LMS सर्टिफिकेट डिटेल मध्ये आधी LMS सर्टिफिकेट ID नंबर टाकायचा आहे। LMS सर्टिफिकेट कधी इश्यू झालं ती दिनांक इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला LMS सर्टिफिकेट आमच्याकडनं बनवून घ्यायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे। आम्ही तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड सहित LMS सर्टिफिकेट प्रोव्हाइड करून देईल। त्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल किंवा मेसेज करायचा आहे। सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची आहे। डॉक्युमेंट मध्ये आधी तुमचं एज्युकेशनल डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। यामध्ये तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन जे झालेलं असेल त्याचं मार्कशीट अपलोड करायचं आहे। मार्कशीट 50 KB ते 1 MB च्या आतमध्ये JPEG किंवा PDF फाईल मध्ये अपलोड करायचं आहे। डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी चूज फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे मार्कशीट सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ओपन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आय कन्फर्म या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अपलोड केल्यानंतर आपलं मार्कशीट हे सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर LMS सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी चूज फाईल या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि इथे सर्टिफिकेट सिलेक्ट करून ओपन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आय कन्फर्म या ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि अपलोड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अपलोड केल्यानंतर LMS सर्टिफिकेट सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर इथे रिजनल ऑफिस वरती टिक करायचं आहे। तर तुमचं जी रिजनल ऑफिस सिलेक्ट केलेली असेल ती रिजनल ऑफिस इथे टिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तुमच्या समोर ऍप्लिकेशन फॉर्मचा प्रिव्ह्यू ओपन होईल। ही संपूर्ण डिटेल एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची। जर या माहितीत बदल करायचा असेल तर एडिट या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही या माहितीत बदल करू शकतात आणि ही संपूर्ण डिटेल बरोबर असेल तर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी व्हेरीफाईड डॉक्युमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर तुमची डॉक्युमेंट शो केली जातील। जर ही डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केलेली असेल किंवा डॉक्युमेंट बरोबर अपलोड केलेलं असेल तर आय कन्फर्म दॅट या ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि सेव्ह या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे।
सेव्ह केल्यानंतर आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर तुमचं दुसरं डॉक्युमेंटही व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी व्हेरीफाईड डॉक्युमेंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर परत तुमची डॉक्युमेंट तुमच्या समोर शो केली जातील। ही डॉक्युमेंट ही व्यवस्थित अपलोड केलेलं असेल किंवा तेच डॉक्युमेंट अपलोड केलेलं असेल तर आय कन्फर्म दॅट ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर आपली डॉक्युमेंट सक्सेसफुली व्हेरीफाय झालेली आहे। त्यानंतर प्रोसीड टू सबमिट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड टू सबमिट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे डिक्लेरेशन द्यायचं आहे। डिक्लेरेशन देण्यासाठी या तिघ ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि सबमिट फॉर ऑथोरायझेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओके ऑप्शनवरती टिक करायचं आहे। आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे। ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये पेंडिंग दाखवत आहे। पेंडिंगचा कालावधी 30 दिवसाचा देण्यात आलेला आहे। जर तुम्हाला लवकरात लवकर अप्रूव्हल करून घ्यायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा आहे किंवा कॉल करायचा आहे। आम्ही लवकरात लवकर तुम्हाला अप्रूव्हल देऊन देऊ। तर इथं तुम्ही बघू शकतात की आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली अप्रूव्हल झालेलं आहे। ॲप्लिकेशन अप्रूव्हल झाल्यानंतर 510 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे। पेमेंट केल्यानंतर स्लॉट बुकिंग करून घ्यायचं आहे। कुठल्या तारखेला सेंटरवर एक्झामसाठी जायचं आहे ती तारीख सिलेक्ट करून घ्यायची किंवा बुकिंग करून घ्यायची। स्लॉट बुकिंग झाल्यानंतर इथे तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे। हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ॲडमिट कार्ड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं ॲडमिट कार्ड ओपन होईल। तुम्हाला हे ॲडमिट कार्डची प्रिंट काढून घ्यायची किंवा डाउनलोड करून घ्यायचं आहे। ज्या वेळेस तुम्ही एक्झामसाठी सेंटरवर जाल त्यावेळेस तुम्हाला या ॲडमिट कार्डची प्रिंट घेऊन जायची। त्यासोबत एक आयडेंटिटी प्रूफही घेऊन जायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही NSAIT एक्झामसाठी ॲप्लिकेशन करू शकतात। ॲप्लिकेशन करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची किंवा व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा आहे।